नेत्र, कोणीतरी आहे तिथे. नाही इंद्रायणी, तिथे कुणीही येत नाही. जंगली जनावर वगैरे असेल. चला तुम्ही, चला. अजून किती आतपर्यंत जायचंय? हीच ती जागा. ऐसी मरुभूमी शोध तेथ मिळे आद्य पेटी, तीच देई दिशा येत शेष चार भेटी. म्हणजे मला असं वाटतंय अशी जागा जिथे जीवन नाही, जी निर्जन आहे. नेत्रा, नेत्रा थांब, ऐक माझा नेत्रा. इंद्राणी, माझा ऐका का दोघींनो. अरे
तिचं मन रमायचं इथे. मी तिच्यापेक्षा लहान, तरी पण कसं बसं करत मलाच तिचं इथे येणं थांबवावं लागलं. काही गावकऱ्यांनी इथे विहीर बांधायचा प्रयत्न केला होता, पण त्यांनाही खूप वाईट अनुभव आले, खूप हाल झाले त्यांचे. म्हणजे नक्की काय झालं? नाही नेत्रा, मला या जमिनीच्या भूतकाळात नेऊ नकोस. मला जुन्या आठवणी आठवायला लावू नकोस. आता फक्त तुम्ही काही करून चला इथनं, माझ्या बरोबर चला. मागे एकदा एकाने इथे घर बांधण्याचाही प्रयत्न केला होता, पण त्याला यश नाही आलं. काही वर्षांपूर्वी शहरातनं दोघे जण इथे आले होते या जागेत एवढं काय आहे पाहण्यासाठी, पण ते इथनं परत गेलेच नाहीत कधी. माझं ऐका ग बाळानो, चला. असं रिकाम्या हाती इथून परत जाता येणार नाही. इथे खणावंच लागेल. असं काय करता? ऐका रे माझं दोघींनी. हा बा, तुम्हालाही माहितीये देवी आईची इच्छा पूर्ण केल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही. आम्हाला इथे खणून बघावंच लागेल. कदाचित 5ही पेट्या इथेच मिळतील. तुम्ही आम्हाला अवजारं आणून देऊ शकता? आबा नाही म्हणू नका. इथे खणून बघणं खरंच खूप गरजेचं आहे. देवी आईची इच्छा पूर्ण व्हायलाच हवी आबा. ठीक आहे, आणि तुम्ही अवजार, पण तुम्ही दोघी. आम्ही इथेच थांबतो. नाही नाही, अजिबात नाही. तुम्ही इथे नका थांबू, तुम्ही चला माझ्या बरोबर. आबा मी गावात आले तर पुन्हा अडचण होईल. त्यापेक्षा आम्ही दोघी इथेच थांबतो. तुम्ही अवजारं घेऊन इथे या. पंचपेटिका. ज्ञान वसे ठाई ठाई, हीच ग्रंथाची पुण्याई. तरी तिढा सोडवेन, जीव होई लाही लाही. असे वैराण नैराश्य येत प्रवासात पुन्हा. शोध पंचपिटिकेचा त्वरे साधकांनी घ्यावा. जसा सागर अफाट, परी नदी प्राण भरे. त्याची कार्य पंचपेटी दिशा दर्शकाचा करे. एका एका पिटी ठाई असे नियतीचे पान, मिळे उद्दिष्ट साधका. मिळे ध्येयाचीही जाण. कलियुगे महायुद्ध, दुष्ट शक्तीशी कराया. व्यूह रचियले देवी पंचपेटिकाची पाया. शोध घेण्यास गाठावे विस वेस गाव. देवी प्रगटली तेथ, निधला विरोचका घाव. काय लागला फोन?
नेत्राचा फोन लागत नाहीये. मी इंद्राणी आत्यांना परत ट्राय करतो. बाबा त्यांचाही फोन लागत नाहीये. काय करायचं? दोघी कुठे गेल्या तेही माहिती नाही. तू काळजी करू नकोस, येतील त्या. बाबा सकाळी घराबाहेर पडल्यात, 4 वाजत आले. त्यांना नेटवर्क मिळालं की त्या करतील फोन, आपण वाट पाहूया. आय होप त्या संध्याकाळपर्यंत परत येतील. बाबा ओके असेल ना सगळं? हो. दीड तास होऊन गेलाय. एव्हाना यायला हवे होते ना ते. आता मला काळजी वाटते. काही झालं नसेल ना? नाही नाही, तसं काही नसेल. थांब, फोन करून बघ. नेटवर्क पण नाहीये. आता काही संकट आलं नसेल ना बनवर? नाही. मी पटकन जाऊन बघून येते. नाही, थांब नेत्रा. अगं तूच म्हणाली होतीस ना मला की गावकऱ्यांनी तुला बघितलं तर प्रॉब्लेम होईल. आणि हे बघ, काही झालं तरी आपल्याला खणायचं तर आहेच. तू थांब इथेच, मी जाऊन येते. आत्या पण तुम्ही आले. काळजी घ्या. हो. आबा, आपल्याला निघायला पाणी. आता अंधार पण पडत आला. अंधारात तुम्ही दोघींनी एकटं राहणं योग्य नाहीये. तर बघा, तुम्ही उद्या पहाटे आपण आत्ता निघूया. आपण आम्ही पहाटे येतो. त्या निघून गेल्या. पेटी सापडलीच नाही. पेटी सापडलीच नाही त्यांना. त्यांना सापडली नाही. पण त्यांना सापडली नाही म्हणजे पेटी मला सापडणार आहे. बंटी, पेटी माझ्या नशिबात आहे. गेल्या ना निघून त्या. तू जा 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 आणि पेटी ताब्यात घे. जा लवकर. मी हो बंटी, निघ आता. वेळ वाया घालू नकोस. निघ. मी नाही. मला भीती वाटते. मी एकटा कसं जाणार? मला भीती वाटते ताई. बंटी मी आहे ना. काही होणार नाही तुला. जा आधी आणि पेटी ताब्यात घे. नाही ताई. भूत असेल इथे. भूत असेल, काहीतरी असेल. कोणीतरी आहे. सतत ना कोणीतरी आहे इथे. माझं पाठलाग कोणीतरी आहे. मला भीती वाटते ताई. मी नाही. भूत. ऐक बंटी, तू तिथेच थांब. रात्री मी येते तिकडे. काहीही झालं तरी पेटी मलाच मिळणार. ताई. भीती वाटते. मरणार. मी चूक केली. इथे थांबून मी इथे येऊन खूप मोठी चूक केली. ऐक बंटी, घाबरू नकोस. काही होणार नाहीये. गाडीच्या काचा बंद कर आणि लपून राहा आतमध्ये. ओके? फक्त झोपू नकोस. हे बघ, मी लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करते. मी येतेच आहे. म्हणजे तू आता निघणार? आता इतक्या उशीर आहेत का? रात्री निघणार तू ताई? हो, मी काय कसं करायचं ते सगळं ठरवलंय. मी सांगते आल्यावर. फक्त तू राहा तिथे, शांतपणे राहा. कावळे दोन कावळे दिसले ताई. दोनच काढू ना. गाडीच्या डबावरती नसे टोचा मारतात. मी मरणार. मला मारायचं नाही. मला वाचव. नुसतंच आवाज होतोय कावळांचा. दिसत एक पण कावळं नाहीये. नुसते काव. मला वाचव ताई. मला मारायचं नाही. मलाही कळत नाही अरे बंटी, का होतंय असं. तू लक्ष देऊ नकोस. काही होणार नाही तुला. मी पोचतेच आहे. तू लपून राहा.
सावकाश सावकाश. नेत्रा काय आहे सगळं? काय लागलंय हाताला? तुम्ही जमीन तुम्ही नका ना विचारू हे सगळं. मी ठीक आहे. हात बघितलास का तुझा नेत्रा? खरंच एवढं काही नाही झालंय साहेब. नेत्रा तू एवढी थकलेली असताना, तुझ्या हाताला एवढं लागलेलं असताना मी शांत कसा बसणार नेत्रा? कशी चैन पडेल मला? साहेब मला कळतंय पण ठीक आहे, मला तुला उगाच काहीतरी विचारून पेसात नाही पडायचंय नेत्रा. रुपाली, असं काय करता तुम्ही? या वयात काय भांडताय? तुम्हाला माहितीये ना, शेखर नाही समजून घेत. आणि आई, असं भांडण झालं असतं तर खरं तर मी माहेरीच निघून गेले असते. तुम्ही मला आईसारख्याच आहात म्हणून इथे आले मी. हो ग, पण आता इतकी वर्ष संसार केलात, भांड्याला भांड लागणारच. पण एवढं अगदी रूम सोडून येण्याची काही गरज नव्हती. तुम्ही असं भांडताय ना जसं काही तुमचं नुकतंच लग्न झालंय. जाऊ दे नाही. जाऊ दे काय, एखाद्या नवविवाहित जोडप्यासारखे भांडताय तुम्ही. तुम्हीच म्हणालात ना आता, भांड्याला भांड लागतं. आणि आमचं असं मोठं भांडण नाही झालंय. मोठं भांडण नाही झालंय असं म्हणतेस आणि रूम सोडून येतेस. शोभतं का तुम्हाला हे वागणं? अगं आता तुमच्या मुलांची लग्न झाली आहे, आजी आजोबा होण्याचं वय आता तुमचं, आणि भांडता काय? शेखर हट्टीपणा करता तो आई. अगं मग तू जरा समजून घे. मी समजूनच घेते, मी समजून घेणारच ना आई. माझं प्रेम आहे शेखरवर. बर, आता तुला जितके दिवस इथे माहेरी राहायचंय ना तितके दिवस राहा. राग निवळला की जा परत. शेखर शांत होतील मग जाते मी रूम मध्ये. हा, तुम्ही झोपा ना, पण झोपा तुम्ही. तू गेल्यावर मी झोपेन. नाही आई, असं नका करू. तुम्ही झोपा. शेखरला कळलं तर पुन्हा माझ्यावर चिडतील की माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली म्हणून. झोपा. बरं, मी झोपते. पांघरुण आणि उशी वॉर्डरोब मध्ये आहे, ती घे. वाचवा वाचवा, मला मारू नका, मारू नका, मला मारू नका. वाचवा, अरे वाचवा, कुणीतरी वाचवा, अरे वाचवा. मारू नका मला, मला मारू नका, मारू नका, मला मारू नका, मारू नका मला, मला मारू नका. मी आहे बंटी, मी. माझा उघड, दरवाजा उघड. बरं झालं तू आलीस, बरं झालं तू आलीस. नाहीतर माझा जीव गेला असता, माझा जीव काही गेला नाही असता. होते, मी आहे ना आता, आहे ना मी. हे बघ बंटी, इंद्राणी आणि नेत्रा पुन्हा घराबाहेर पडण्याच्या आधी मला घरी पोचायचंय. त्यामुळे तू लवकर सांग कुठे जायचंय आपल्याला, प्लीज. कोणतरी आहे माझ्यावर मी आहे ना बंटी, कशाला घाबरतोयस? काही नाही होणार तुला. कोणतरी मी आहे ना, मी बघते काय ते. तू चल, मला दाखव, जागा दाखव. चल लवकर. कुठे जायचंय? दिशा दाखव मला, कुठे जायचंय? तिकडे तिकडे तिकडे. सावकाश, घाबरू नकोस, काही होत नाही. ते पुढं काहीतरी असेल इथे ना.
कोणीतरी आहे इथे ना, सगळं कोणतरी बघतो. नाहीये बंटी, कोणी नाहीये. चल पटकन चल. नको, काही परत जा, परत जा. चल ना चल. मला भीती वाटते, भीती वाटते ताई. मी आहे ना, काही नाही होणार आहे. दिसतंय? दिसते. तिथे बघ तिथे. चल ये. ताई पण मी काय म्हणतोय, चल ना बंटी, ये, काही नाही होते. चल धरू का मी? दिसतंय? सावकाश ये. येशील ना? ये लवकर. सावकाश. कुठे ही जागा आहे. उठ बंटी, खोदायला घे. घरी जाऊ. भीती वाटते. कधीतरी आहे. नाही बंटी, थांब. आपल्याकडे वेळ कमी नाही बंटी, थांब. इथे ना असं वाटतं कोणतरी आहे. आजूबाजूला पाळत ठेवणे. कोणी नाहीये, मी सांगितलं ना, मी आहे ना, काही होणार नाही. पटकन खोदायला घे. बघ, जास्त खोदायला नाही लागणार आहे आपल्याला. आत्ताच बुजवलाय ना खड्डा. वरची माती काढायची फक्त. कळतंय तुला? पेटी नको ताई, पेटी नको. चल रे बंटी, कर पटकन कर. चल लवकर. घाबरू नको. चल. आहे ते कोणतरी आहे. खड काय कोणी नाहीये. मी आहे ना, घाबरू नकोस. साहेब, तुम्ही झोपा, मी पटकन आवरून घेते. साहेब, अहो झोपायचं ना तुम्ही. मेसेज करशील पोहोचल्यावर आणि तिथून निघताना. नक्की. निघू? चल, मी येतो खाली सोडायला. नाही नको, तुम्ही नका येऊ. घरात कोणाला काही कळायला नको म्हणून म्हणते. मी आणि इंद्राणी आता लगेच निघतो. येते.
आत्या मी पटकन पाण्याची बाटली घेते. मी पण आलीच. तुमची अवस्था अशी का झाली? ठीक आहात ना तुम्ही? इतक्या पहाटे तुम्ही कुठे चालले? आधी तू सांग, एवढ्या पहाटे तू कुठून आहेस? कुठे गेली होतीस? नाही लागलं नाही. सावकाश तुम्ही उठा. ठीक आहे. लागलं नाही ना? थोडस. मी आता नमस्कार करण्यासाठी पेटीला हात लावला आणि बघितलं काय झालं. मला वाटतं तुमच्या दोघींशिवाय या पेटीला कुणीही स्पर्श करू शकत नाही. कधीच नाही. हत्या उरलेल्या 4 पेट्या सुद्धा इथेच असतील ना? ग्रंथात काय लिहिलं होतं? ही आद्य पेटी आहे. म्हणजे इथे एकच पेटी आहे. म्हणजे उरलेल्या 4 पेट्या इथे नाहीयेत. कदाचित त्या पेट्या शोधण्याचा मार्ग ह्या आद्य पेटीत असेल. उघडून बघूया. मी बघू. माझं ऐका तुम्ही दोघी. माझं ऐका जरा. ही पेटी इथे उघडण्याचा प्रयत्नही करू नका. ही पेटी इथनं घेऊन जा.
आणि आता आपण इथे थांबणं योग्य नाहीये. पण पेटी घेऊन जाणार कुठे? घरी रुपाली पाहिजे का? नाही, मला असं वाटतं की आपण निघूया आणि वाटेत ठरवूया काय करायचं ते. हा, ठीक आहे. चल. आत्या, मला असं वाटतं खरं तर ही पेटी रुपालीबाई साहेबांना सापडली असती, पण देवी आईने तसं होऊ दिला नाही. आणि तसंही आपल्या दोघींव्यतिरिक्त या पेटीला कोणी हातही लावू शकत नाही. त्यामुळे रुपालीबाई साहेबांपासून ही पेटी लपवण्याची काही गरज नाही. बरोबर आहे. पण आपल्याला ही एकच पेटी सापडली आणि ती सुद्धा उघडत नाही. आपल्याला बाकीच्या 4 पेट्याही शोधायच्या. आपण त्या श्लोकांचा पुन्हा एकदा अभ्यास करूयात. कदाचित त्या श्लोकांमध्ये असं काहीतरी आहे जे जे आपल्याला अजूनही उमगत नाहीये. जाऊयात. हा, पण ही पेटी ठेवायची कुठे? देवघरात, देवी आईच्या समोर, तिच्याच सानिध्यात. आता देवी आईच या पेटीचं रक्षण करेल. अँटिक पेटीचं ना? हो ग, एकदम अशी पुरातन काळातली पेटी वाटते ना? नेत्रा, कुठून आणलीस पेटी? मला तर खूप भीती वाटते. फाल्गुनी ताई, घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. ही त्रिनयना देवी आईची पेटी आहे. त्यामुळे आपण ही पेटी देवघरातच ठेवूया. काकू, देवी आईची इच्छा असेल तेव्हा आपल्याला कळेलच पेटीत नक्की काय येते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा सगळे, आणि घरातल्या सगळ्यांना सांगा, पेटीला स्पर्श करायचा नाही. स्पर्श करायचा नाही म्हणजे जादू टोणा आहे का? कळायला हवं ना आपल्याला काय आहे पेटीत ते. बघते मी बघते. वहिनी वहिनी सासूमा, बाईसाहेब, आता इंद्राणी आत्यांनी सांगितलं ना पेटीला स्पर्श करू नका म्हणून. तुम्ही तर स्पर्श सुद्धा नाही केला, नुसता प्रयत्न केला आणि चक्कर आली तुम्हाला. ऐका माझं, पेटीला स्पर्श करू नका. लांब उभी राहा. कशाला गेलीस त्या पेटीजवळ? मला सुद्धा माहित नव्हतं. मी चुकून स्पर्श केला तर मला झटका बसला. आता इथून सगळ्यांनी बाहेर चला आणि देवघरात याल तेव्हा नेत्रा आणि इंद्राणीशिवाय कोणीही त्या पेटीला स्पर्श करणार नाहीये. आणि नेत्रा म्हणते ना त्याप्रमाणे ही पेटी आता त्रिनयना देवीच्या सान्निध्यातच राहील.
केतकी, तू रुपालीला घेऊन तिच्या बेडरूम मध्ये जा. चहा ठेव, चहा ठेव. आणि साखर अशी भसभस घालू नकोस, थोडीशीच घाल. सासूमा, तुम्ही सांगा ना, काय होता तो पेटीमध्ये? नाही म्हणजे डायमंड, गोल्ड, पैसे की माहित काय? नाही, नाही माहिती. विचारता करा सासूमा. जा जा तू जा जा, ती पेटी उघड आणि बघ आत काय आहे, आणि जे आहे ते घेऊन टाक. ओके. नाही नाही नाही, मी तो हात नाही लावणार. नेत्रा, काय असेल तो पेटीमध्ये? माहित नाही. पण ती पेटी कोणीच उघडू शकणार नाही. त्यामुळे कोणी त्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. नाही, खरं तर ना आमचंच चुकलं. तुला आधीच सांगायला हवं होतं की पेटी आम्ही घरीच आणणार आहोत. तुझे कष्ट वाचले असते. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, पेटीला स्पर्श करायचा नाही, नाहीतर हाती काय लागेल? शून्य. खूप मोठं शून्य. नेत्रा, आहे काय पण त्या पेटीत? साहेब, पेटी उघडली नाही. नेत्रा, मी आलो, आपण उघडूयात ती पेटी. नाही साहेब, म्हणजे तुम्ही आधी या. मी तुम्ही आलात की तुम्हाला सगळं नीट सांगते. तर मला फक्त सांग, तू आणि इंद्राणी आत्या गेले काही दिवस जे काम करताय त्यात तुम्हाला ही पेटी सापडली. रिअली होप सगळं तुम्हाला हवंय तसंच घडतंय. म्हणजे इंद्राणी आत्या मला म्हणाल्या होत्या की नेत्रावरचं मृत्यूयोग टळण्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग नक्की सापडेल. नेत्रा, आता तिकडे ठीक आहे ना सगळं? म्हणजे आता काही संकट येणार नाहीये ना तुझ्यावर? साहेब, मला कळतंय तुम्हाला माझी काळजी वाटते, पण नेत्रा, मी तुला बोललो नाही, पण मी खूप रेस्टलेस आहे ग गेले काही दिवस. नको नको ते विचार येत आहेत मनात. एकदम असं हेल्पलेस फील करतोय मी. म्हणजे माझी इच्छा असून सुद्धा तुला काहीच मदत करता येत नाहीये मला. नेत्र, मला तुला भेटायचं आहे आत्ताच्या आत्ता. मी येतोय. साहेब ऐका ऐका माझं. अहो, मी आता आल्या ना घरी आणि मी अगदी सुखरूप आहे. त्यामुळे तुम्ही आता निवांत तुमची कामं पूर्ण करा आणि मग घरी या. बरं, ठीक आहे. लवकरात लवकर काम संपवतो आणि येतो. ठीक आहे, बाय. मैत्रीण ना देवी, सुखरूप ठेव नेत्राला.
तुम्ही काय काय साहेब काय करताय तुम्ही? मी तुम्हाला म्हणाले होते ना, तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला सगळं सांगेन पेटीबद्दल. तुम्ही इथे का आलात? साहेब तुम्ही पेटीला स्पर्श नाही करायचा. का? लांब राहायचं पेटीपासून. तुम्ही काय तुम्ही काय करताय? अद्वैत, साहेब मी हात जोडते तुमच्यासमोर. मी विनंती करते, पण काही झालं तरी पेटीला स्पर्श नका करू. या सगळ्यामध्ये तुम्हाला काही झालं ना तर मी माफ नाही करू शकणार स्वतःला. अद्वैत, तू काय करतोयस? पण जर रात्री रुपाली बाईसाहेब काही करण्याच्या बेतात तुम्हाला दिसल्या तर त्यांना थांबवू नका. त्यांना करू द्या जे करतायत त्या. त्यांना काही विचारू सुद्धा नका.
रुपाली कुठे? पाणी घ्या. सावकाश. तुझी ही खेळणी त्रिनयना देवीपासून लांब ठेवायची. तुझी कटकारस्थानं इथे चालणार नाहीत. इंद्राणी, लक्ष कुठे होतं तुझं? बोट कापलं, किती रक्त येतंय. खूप दुखतंय का ग? आता इंजेक्शन घ्यायचंय काय? मी घेऊन जाईन तुला डॉक्टरकडे. काय तुम्ही कशाला घाई करता? जरा सावकाश करा ना काम. तुम्हा मुलांना त्रास झाला ना की आम्हाला त्रास होतो. आणि आता पुन्हा असं काही झालं ना तर मी तुला अजिबात किचन मध्ये येऊ देणार नाही, लक्षात ठेव. बरं वाटतंय का आता?
नेत्राची काळजी वाटते आधी मला. खूप खूप टेन्शन आलंय. तिच्या जीवाला धोका आहे की नाही? मग हे सगळं काय चाललंय आपल्या घरात? तिच्या जीवाला धोका आहे आणि ती पेटी आणून ठेवली आहे, त्यामुळे तिच्या जीवाचा धोका टळणार आहे का? खात्री आहे का कोणाला? तो जीवाचा धोका टळेल असं काहीतरी करायला नको का? आई, आपण पॉझिटिव्ह राहूया. कदाचित त्या पेटीमुळेच नेत्रावरचा मृत्यू टळेल. पण मग काय काय आहे त्या पेटीत? नेत्रा काही बोलली का तुला? आई, नाही माहिती त्या पेटीत काय आहे ते. नेत्राला सुद्धा नाही माहितीये, कारण ती पेटी उघडलीच जात नाही. मग देवघरात का आणून ठेवली आहे ती? आई, मला खरंच माहिती नाही. ती पेटी जेव्हा उघडेल तेव्हा कळेल त्या पेटीत काय आहे ते. पण आई, हे बघ, मी तुला आता फक्त एवढंच सांगतोय की या सगळ्याचं तू अजिबात टेन्शन नको घेऊस. आत्ता मी तुला खात्रीने एवढंच सांगू शकतो की या सगळ्यातून पुढे जाऊन जे काही होईल देवी आई, आमच्याकडून कुठलीही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर. आम्ही हरलो आता. ती पेटी उघडत नाही आणि ती कशी उघडायची ह्याचा मार्गही आम्हाला सापडत नाही. आता ती पेटी घेऊन आम्ही तुझ्या देवळात येऊ आणि तुझ्या पायाशी ठेवून देऊ. आता तूच काय तो मार्ग दाखव. चला. ग्रंथ घेतलास? हो, रुपालीबाई साहेब आंघोळीला गेल्या होत्या तेव्हाच ग्रंथ घेतला आणि तुमच्या गाडीत नेऊन ठेवलाय. चला. त्या देवीच्या पाया पडायला आली असशील तर ठीक आहे, पण पेटीला स्पर्श करायचा नाही.
काल काय झालं ते लक्षात आहे ना? आगाऊपणा नाही हा करायचा. दोघींना मिळून ती साधी पेटी उघडताही नाही आली अजून. शहाणपणाच्या गोष्टी माझ्यासमोर नाही करायच्या. ती पेटी अजून उघडली गेली नाहीये, पण आम्ही ती पेटी लवकरच उघडू. कारण त्या पेटीत जे रहस्य दडलंय ना, ते सगळं व्यवस्थित करणार आहे. सत्य असत्यावर मात करेल. लोकांचे खोटे मुखवटे फाटून खरे चेहरे दिसतील. आता फक्त थोडे दिवस. चल नेत्रा. बरं झालं तुला रुपाली आल्याची चाहूल लागली, नाहीतर तिला कळलं असतं पेटी उघडली येते. पण ती पेटी तिथेच राहिली. देवी आईचा महिमा बघ. हे पान शेकडो वर्ष त्या पेटीत असेल, पण अजूनही हिरवं आहे. ग्रंथाच्या कोऱ्या पानावर अक्षर उमटणं, वावोशीच्या त्या जंगलामध्ये जमिनीत पुरलेली आत्यपेटी सापडणं, हा सगळाच देवी आईचा महिमा आहे. देवी आईला आपल्याला काहीतरी संदेश द्यायचा आहे, म्हणून हे सगळं घडतंय. या पानावर काय लिहिलंय काहीच कळत नाहीये. खूपच बारीक अक्षर आहे. मोडी लिपीमध्ये काहीतरी लिहिलंय, काहीतरी वेगळंच आहे, काहीच कळत नाहीये. थांब. असे पान पहिलेच पंचपिटिकेचे, इथे सार सारे वसे प्राक्तनाचे. विरोचक जरी मारला वीस वेशी,
म्हणे काळबा तू फिरूनी परतशी. बंटी, हे बघ ताई, तुला जर का माझा जीव घ्यायचा असेल ना तर डायरेक्ट घे. असं घाबरत जाऊ नको मला तू. काय मूर्खासारखं बडबडतोयस तू? काय बडबडू काय? असं कोण होतं अचानक घर माहितीये तुझ्याकडे घराची चावी आहे, पण असं अचानक भयानक असं भास्कन कोण होतं घरामध्ये? घाबरलो ना मी. येणार मी. काही प्रॉब्लेम आहे तुला? आहे प्रॉब्लेम आहे, तेच तर सांगतोय मी. ताई, आपण ते वावुशीला गेलो होतो ना, वावुशीला. तिकडे ते अनिल दिसला, हेमा दिसली. मग झोप येत नाही, झोप उडाली माझी रात्रीची. आता जरा डोळा लागला तर अचानक तू अशी भस्कन घाबरायला होतं. विचित्र स्वप्न पडतात असं काहीतरी. घाबरू नकोस बंटी, घाबरू नकोस. हा, तुला बोलायला काय जातं ताई? इथे एकटा राहतो या घरामध्ये मी. असं वाटतं मध्येच ते अनिल आले म्हणजे मग. जिवंत आहेत का ते? आहेत जिवंत इथे यायला? उगाच. तेच तर म्हणतो ना मी. मेलेत ना दोघं? मेलेत की नाही दोघं? अनिल आणि हे ते दिसलं ना, पण वावशीमध्ये दिसलं ना आपल्याला. कसे दिसलं का? ऐक, मी काय म्हणते, ज्या कामाचं बोलायला आले ना मी, ते बोलूया का जरा प्लीज? बोले पण घाई काय एवढी? घाई काय? जरा आपण चहा पाणी वगैरे घेऊ आणि चुलीत घाल रे. काय बंटी, किती वेळ? अगं काय करणार? खूप पैसे मागत होता, मांडोली करत होतो. कशाला करायची? पैसे आहेत ना आपल्याकडे, लाखो रुपये देऊ शकतो आपण. पण जे महत्वाचं आहे, जे आपल्याला हवंय ते हवंच आहे ना. ओके सॉरी. काय जादू काय दाखवणार आहेस? हे कशाला मागवलंस गॅस कटर? ती पेटी मेटलची आहे. गॅस कटरनी ती पेटी वितळवायची की ती उघडेल. म्हणजेच हात न लावता पेटी उघडेल. बंटी, कळली जादू? हा, ठीक आहे. आपलं पोट भरण्यासाठी आपण शेती करतो, त्यासाठी जमीन नांगरतो, म्हणजे जमिनीला त्रास देतो. आपल्या निवाऱ्यासाठी सगळ्यात आधी आपण घराचा पाया बांधतो, म्हणजेच जमीन खणतो. जमीन आपल्यासाठी त्रास सहन करते, वेदना सहन करते. जमीन आपल्यासाठी त्याग करते. आणि जमिनीचे हेच सगळे गुण असलेली शक्ती त्रिनयना देवीने जन्माला घातली आणि ती भूमीला समर्पित केली. बरोबर. पंचकन्या. पंचकन्या म्हणजे पंचपिटिकेसारख्या 5 मुली असतील का? पण मग तसं उल्लेख नाहीये इथे. आणि ज्या अर्थी तू 7वी मुलगी, मी 6वी मुलगी आणि आई 5वी मुलगी होती, तर मग ही 5वी मुलगी भूमीला समर्पित केली, असा अर्थ होतो का त्याचा? बहुधा हाच अर्थ आहे. 5व्या मुलीकडे लोकांच्या वेदना शमवण्याची शक्ती होती आणि आई सुद्धा लोकांच्या वेदना शमवायची, असा त्याचा अर्थ होतो. धुरा घेत हाती विरोचक वधाची, म्हणजे विरोचकाचा वध झाला, त्याचा मृत्यू झाला, तरी सुद्धा तो फिरून परत येणार आहे. आणि त्यावेळी त्याचा वध करण्यासाठी ही शक्ती जन्माला आली. धुरा म्हणजे जबाबदारी नव्हे, धुरा घेणे म्हणजे जबाबदारीचं नेतृत्व करणे. आणि विरोचक वधाची खरी जबाबदारी आणि काम
मनोरमाचं होतं. म्हणजे देवी आईने मनोरमा आजीला विरोचक वधाची तुरा देऊन जन्म दिला. आत्या, याचा अर्थ पहिली पेटी मनोरमा आजीसाठी होती. आणि जर मग तसं असेल तर असेल तर नाही, पहिली पेटी मनोरमा आजीसाठीच होती. पण मग ती माझ्याकडून कशी उघडली गेली? भूमी तत्व शक्ती स आणून जन्मा, त्रिनयना धरेला तिथे पंचकन्या. कला येतसे वेदना त्राशनाची, धुरा घेत हाती विरोचक वधाची. भूमी थोर शक्ती तरी पूर्ण नाही, तिला साथ लागेल अग्नी जलाची. त्रिवेणी युती ही पुरी जाहल्यावर, विरोचक वधानेच संपेल जागर. विरोचक कुठे असेल? कसं शोधायचं विरोचकाला? नेत्रा, साहेब सावकाश, साहेब भाजेल तुम्हाला, मागे व्हा. नेत्रा बाजूला हो प्लीज. नेत्रा काय चाललंय तुझं? हा, मी कॉफी करत होते तुमच्यासाठी. ओके. हा, साहेब सावकाश. नेत्रा काय आहे सगळं? मी आत्ता बघितलं नसतं तर काही होऊ शकलं असतं. नेत्रा, तू प्लीज काळजी घे ना स्वतःची. हं? काय काय चाललंय काय तुझं? सॉरी साहेब, परत नाही होणार असं. तू चल, मी कॉफी घेऊन येते तुमच्यासाठी. नेत्रा कॉफी नकोय मला. चेहरा पाहिलास तुझा, किती थकली आहेस तू. चल. हा बोलते. बंटी, मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐक. हे बघ, पेटीत काय आहे काही अंदाज येत नाहीये अजून. म्हणजे पेटी अजून उघडलेलीच नाहीये? नाही ना. ताई तुला काय वाटतं, काय असेल पेटीत? काय माहित नाही रे, पण पेटी उघडणं खूप गरजेचं आहे. हो. तू
तू झोपू नकोस आज रात्री. का मला कधीही मदत लागेल तुझी बंटी. ताई, पण समजा आज रात्री पण त्या दोघींनी तुझ्यावर पाळत ठेवली तर? त्यांना त्यांना काय करायचं ते करू दे रे. मी सगळं व्यवस्थित ठरवलंय. ताई, तू नक्की काय करणार आहेस? विध्वंस. नाही, ते पेटी उघडण्याचा दुसरा काही मार्ग सापडतोय का ते बघतोय आम्ही. नेत्रा, ती पेटी उघडत नाहीये त्यामुळे घरातले सगळेच खूप स्ट्रेस्ड आहेत. आई काय म्हणाली ऐकलंस मग कशी? तिला या घरात थांबावंसच वाटत नाही. आणि आई असं बोलते याचा अर्थ तिला खूप त्रास होतोय या सगळ्याचा. तिने खूप टेन्शन घेतलं या सगळ्याचं. साहेब, आता थोडेच दिवस आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय पेटी उघडण्याचा. लवकरच उघडेल ती पेटी. नेत्रा, हे सगळं फक्त मी माझ्या आईसाठी नाही बोलत आहे, माझ्या बायकोसाठी बोलतोय. मला तर असं झालंय कधी एकदा ती पेटी उघडते आणि आपल्याला काहीतरी मार्ग सापडतोय. नेत्रा, मी रोज प्रार्थना करतो त्रिनयना देवीकडे की देवी आई काही पण कर, पण प्लीज ती पेटी उघड आणि माझ्या नेत्राला सेफ ठेव. हा, बोला. हा, मी चेक करतो तो व्हिडिओ. हो, मी चेक केल्यानंतर कॉल करतो तुम्हाला. साईट ऑफिसला आग लागली होती ना. हा, मी तिथले सगळे फायर सेफ्टी इक्विपमेंट चेंज करतोय. त्यासाठी डेमो म्हणून व्हिडिओ पाठवलाय, तो बघत होतो. तुम्ही करा ना तुमचं काम. मी तोपर्यंत हे सगळं आवरून घेते. मित्र, बस कर ना आता. अहो, लगेच होईल हे. तोपर्यंत तुम्ही काम करा. ठीक आहे. एक मिनिटच. बराच वेळ झाला रुपाली रूम मध्ये आली नाही. मला असं वाटलं की ती कटकारस्थान करायला बाहेर पडली असणार, म्हणून मी तिला घरभर शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही. मग मला असं वाटलं की ती ह्यांच्या रूम मध्ये असेल, म्हणून मी इथे आलो, पण ती इथेही नाहीये. म्हणजे ती बाहेर गेली असेल बहुतेक. आपण तिला बाहेर शोधूया. एक मिनिट. रुपाली पेटी घेऊन गेलीये कुठेतरी. काय? रुपाली पेट? एक मिनिट, पण रुपालीने पेटीला हात लावलाच कसा? तिला काहीच कसं काय झालं नाही? त्या पेटीला स्पर्श केल्यावरती ते काहीतरी होतं ना, झटका लागतो, काही शॉक लागतो, काय, पण तिला काहीच झालं नाही. आता रुपालीला काहीच होणार नाही. म्हणजे उघडू दे तिला पेटी. का? पेटीत जे काही होतं ते आमच्याकडे आहे. आम्ही उघडली पेटी. आणि असं काय होतं त्या पेटीत? बाबा, ते आम्ही नाही सांगू शकणार तुम्हाला. माफ करा. पण अद्वैत साहेब आणि बाईसाहेबांना असंच वाटतंय की अजूनही आम्ही पेटी उघडली नाहीये. त्यामुळे अद्वैत साहेबांना काहीच कळता कामा नये. त्याला नाही कळणार माझ्याकडनं. पण मला सांग, रुपाली आत्ता पेटी घेऊन ती गेली कुठे? पण पेटी घेऊन ती घरात नक्कीच थांबणार नाही. बंटी मामा? त्या बंटी मामांकडे गेल्या असतील. त्यांच्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये. पण ठीक आहे,
आता तसंही त्यांना पेटीमध्ये काहीच सापडणार नाहीये. त्यांना रिकाम्या हातानेच परत यावं लागणार आहे. नेत्रा, ही संधी आहे. कसली संधी? रुपाली पेटी घेऊन अधोक्षच्या घरी गेले हे आपण अद्वैतला सांगूया आणि त्याला रंगेहात पकडूया. नाही बाबा, तसं नको करायला. अगं पुन्हा अशी संधी मिळणार नाही. बाबा, तुम्हाला माहितीये ना रुपालीबाई साहेब कशा आहेत ते. मग आता आपण करायचं काय? बाईसाहेब खेळ खेळतायत ना, मग आपण सुद्धा खेळायचं त्यांच्याशी. चहा देऊ तुम्हाला? पेटी घरात नाहीये तरी अजून काहीच चर्चा कशी नाही झाली? नक्की काय भानगड आहे? एवढं सगळं करून काहीच हाती लागलं नाहीये माझ्या. पेटी जर रिकामीच होती तर मग एवढा सगळा प्रपंच कशासाठी मांडला होता? आणि नेत्रा, इंद्राणी दोघी अजून गप्प कशा? यांना माहित होतं या पेटीत काहीच नाहीये ते. काय चाललंय नक्की? गुड मॉर्निंग नेत्रा. गुड मॉर्निंग आत्या. नेत्रांनी चांगलाच धडा शिकवलेला दिसतोय रुपालीला. नेत्रा, नेत्रा, इंद्राणी. आजी, काय झालं? काय झालं? अगं, देवघरात पेटी नाहीये. काल रात्री दिवा लावला तेव्हा होती, आत्ता नाहीये. पेटी नाहीये म्हणजे कुठे गेली? तू कुठे दुसरीकडे नेऊन ठेवलीस का पेटी? हो. कुठे ठेवलीस? आजी, तुम्ही आधी शांत व्हा, काळजी करू नका. ती पेटी आमच्याकडून उघडली जात नव्हती ना, म्हणून मग ती आम्ही त्रिनेना देवी आईच्या चरणाशी नेऊन ठेवली आहे. म्हणजे खरं तर हे कोणाला कळू न देता करायचं होतं, म्हणून काल रात्रीच इंद्राणी आत्या गेल्या होत्या बाबोशीला आणि पेटी ठेवून आल्या. काळजी नका करू. देवळात? पण बरं झालं आई, पेटी घरातून गेली. इथे या घरात या असल्या गोष्टी नकोच होत्या आपल्याला. तुम्ही नका काळजी करू. नेत्रा, बरं झालं तो ग्रंथ तुम्ही देवळात ठेवून आलात. आईचं टेन्शन तेवढंच कमी झालं असेल. आईने खूप टेन्शन घेतलं होतं या सगळ्याचं. त्या दिवशी रडली माझ्या समोर. मला म्हणाली नेत्राला काही नाही झालं पाहिजे. आई खरंच खूप चांगली आहे ग नेत्रा. म्हणजे बघ ना, तू सून आहेस तिची, पण मुलगी मानते तुला. आपण सगळेच खूप लकी आहोत की आई आपल्या आयुष्यात आली आहे. बरं मला सांग, ती पेटी तुम्ही देवळात ठेवलीये, ती उघडणार नाही आता? नाही. नेत्रा, मला वाटलं होतं ती पेटी उघडल्यावर तुझ्यावरच्या मृत्यूयोगावर काहीतरी उपाय मिळेल. पण ठीक आहे, तूच म्हणतेस ना की एक दार बंद झालं की दुसरं दार उघडतं. मिळेल काहीतरी उपाय. खरंच काहीतरी मार्ग सापडेल. बरं मला सांग, तू आणि इंद्राणी आत्या कुठे बाहेर जाणार आहात का? एक मिनिट. हा गा रे गा. हो, मी पोचतोय. हो, मला माहितीये मला उशीर झालाय, पण मी पोचतो.
हो. साहेब तुम्ही निघा, उशीर झालाय ना. आणि मी आणि इंद्राणी आत्या कुठे बाहेर जाणार असू तर मी तुम्हाला कळवते तसं फोन करून. सहसा नाही जाणार, पण जाणार असू तर खरंच कळवते मी. ओके, बाय. साहेब 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 थांबा. नेत्रा, काय झालं नेत्रा? तुला लागलं का काही? नाही नाही नाही, काही मग तू काही झालं नाहीये, डबा राहिला. अच्छा, थँक्यू. पेटी तर रिकामी आहे. शॉक का लागतो मग? आणि या रिकाम्या पेटीचं ताई करणार तरी काय आहे? पेटी आहे चांगली, विकतो म्हणजे चांगले पैसे तरी मिळतील. हा, नाही विकत. सॉरी. चूक झाली. मला माझी अनिलसारखी अवस्था करून घ्यायची नाहीये. माफ कर मला. सॉरी. मी तुझ्याशी नीट वागतो, तू माझ्याशी नीट वाग प्लीज. चूक झाली. अग्निमुद्रा. पण हिला सूर्यमुद्राही म्हटलं जातं. आणि ही मुद्रा करताना तुम्हाला तुमच्या शक्तीचा वापर करता येतो. आत्या, याचा अर्थ तुम्ही देवी आईला साक्षी मानून अग्निदेवतेला आवाहन करता आणि ही मुद्रा तुम्हाला तुमच्या दिव्य शक्तीचा वापर करायला मदत करते. म्हणजे कदाचित तुम्ही अग्नितत्व असू शकता. असू शकतं तू म्हणतेस ते. मी कधी असा विचार केला नव्हता. पण जर मी अग्नितत्व आहे तर मग कदाचित तू जलतत्व असशील. असू शकतं. आणि पहिली पेटी भूमितत्वाची होती, ती आपल्याला जमिनीत सापडली. आणि जर पंचपेटिकेतली दुसरी पेटी अग्नितत्वाची असेल तर ती अशा ठिकाणी सापडेल जिथे अग्नी आहे. आणि मला संकेतात सुद्धा अग्नीच दिसला होता. त्यामुळे असं होऊ शकतं. कुठे असेल ही पंचपेटिकेतली दुसरी पेटी? थांब एक मिनिट. कुठे सापडावी तुझी दिव्य पेटी, जिथे पाप पुण्यात चाले कसोटी, सोडी कुणालाच निर्वाण पथजे, जिथे अंत आरंभ नियतीस बिलगे. जिथे पाप पुण्यात चाले कसोटी. पाप पुण्यात चाले कसोटी. कसोटी म्हणजे परीक्षा, बरोबर? पाप पुण्यात चाले कसोटी. मग आणखी काही अर्थ असेल का? परीक्षा, पारख. पारख. देव आपली परीक्षा घेतो असं आपण म्हणतो. म्हणजे देव आपली पारख करतो. म्हणजे पाप पुण्यात चाले कसोटी, पाप पुण्याची पारख. पापाची पारख होते नरकात आणि पुण्याची स्वर्गात. पण मग इथे एकत्र आलंय, पाप पुण्याची चाले कसोटी. मग असं एखादं ठिकाण जिथे पाप पुण्याची तुलना होते, म्हणजे एकाच ठिकाणी होते, असं कुठलं ठिकाण आहे? बघ. सोडी कुणालाच निर्वाण पथसे, जिथे अंत आरंभ नियतीस बिलगे. निर्वाण पथ. निर्वाण म्हणजे निर्वाणीची हाक म्हणतात. किंवा एखादी थोर व्यक्ती जर वारली तर निर्वाण किंवा महानिर्वाण म्हटलं जातं.
म्हणजे निर्वाण म्हणजे मृत्यू. वावोशीतलं स्मशान शहरातल्या स्मशानासारखं मोठं नाहीये. नदी किनारी एक मोकळी जागा आहे, तिथेच पार्थिवाला अग्नी दिला पार्थिवाला अग्नी देतात ती जागा जिथे खाली तिथेच खणावं लागेल, जिथे प्रेत ठेवलं जातं, जिथे प्रेताला अग्नी दिला जातो. वावोशीला जावं लागेल. मित्रा, वावोशीला जावं लागेल आपल्याला. तिथे खणावं लागेल. कधी निघायचं? लगेच. मी आबांना फोन करून कल्पना देते. लगेच कर. चहा दे. हा ताई, बंटी कुठे आहेस? जरा असं चहा प्यायला असं भूक लागली म्हणून आलो बाहेर. निघ 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 तिकडनं निघ आणि ताबडतोब इथे बंगल्याच्या बाहेर ये. आत्ता? आत्ताच्या आत्ता जसा असशील तसा. इंद्राणी निघाली का घरातून? अरे दोघीही बाहेर निघाल्यात. तू लवकर पोच आणि सांगितलेलं काम कर. ताई पण ते दोघी एकत्र असताना हल्ला कसा काय करणार ना इंद्राणीवरती? तुला माहिती आहे ना ही नेत्रा किती हुशार आहे ते. मग तुझ्या हुशारीची काय पूजा बांधायची? काय उपयोगाची तुझी हुशारी? अगं पण ताई, हे बघ, त्या आत्या आणि भाची आहेत, एकमेकांबरोबरच असणार. तुला इंद्राणी एकटी सापडणं कठीण आहे. दोघींवरही हल्ला कर, पूर्ण कर काम. काय व्हायचं ते होऊ देत. ताई पण मी पण नाही पेड नाही. तुला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का बंटी? ठीक आहे बघतो, करतो काहीतरी प्रयत्न करतो. हा, प्रयत्न नाही, हे काम आजच्या आज पूर्ण व्हायलाच हवं बंटी. निघ तिकडनं, नाही तर उशीर होईल आणि सगळाच घोळ होईल. पोहोच इथे लवकर. हा. कसलं टेन्शन घेतलंस? नाही. खोटं बोलतेस नेत्रा. नेत्रा, तू अशी टेन्शन मध्ये उदास असलीस की मला नाही आवडत. नेत्रा, मला खरंच खूप कौतुक वाटतं ग तुझं. तू तुझी या घरातली सगळी कर्तव्य व्यवस्थित पार पाडतेस. माझी काळजी घेतेस, मला काही हवं नको ते बघते, घरातल्या सगळ्यांची काळजी घेतेस, घरातल्या सगळ्यांना काही हवं नको ते बघतेस. शिवाय हे देवी आईचं कार्य तू पूर्ण करतेस. पण या सगळ्यात तुला काय त्रास होतो हे तू सांगत पण नाहीस कोणाला. मला सांग, सगळं व्यवस्थित होईल, फक्त थोडेच दिवस राहिलेत, असं कोण म्हणाल होतं मला? मी. हो ना. मग आता सगळं तुला हवंय तसंच होईल. मित्र, मी तुला या सगळ्यात मदत नाही करू शकत, पण मी आहे तुझ्यासोबत. काय? त्यामुळे आता असं टेन्शन घेऊन विचार करत नाही बसायचा. बाहेर निघालात का कुठे? सांगायचं नाहीये का? खर तर गरज नाहीये त्याची, म्हणजे खर तर मलाच जाणून घ्यायचं नाहीये. मी मुक्त व्हायचं ठरवलंय. खूप विचार केला आणि असं जाणवलं की हे सगळं थांबायला हवं. म्हणजे किती दिवस आपण एकमेकींबद्दल द्वेष आणि एकमेकींबद्दल मनात आकस ठेवून जगणार होत ना. नको ते, पास झालं आता.
म्हणून मी मुक्त व्हायचं ठरवलंय आणि तुम्हालाही मुक्त करायचं ठरवलंय. खर तर माघार घेणं या रुपाली म्हात्रेच्या स्वभावात नाहीये, पण माघार घेतेय मी. तुम्हाला हवं ते करा तुम्ही. हे युद्ध माझ्याकडून थांबवते. खर तर तुम्ही आनंद साजरा करायला हवा या रुपाली म्हात्रेने माघार घेतली म्हणून. आतापर्यंत जे काही झालं त्यासाठी सॉरी. तुमच्या त्रिनेना देवीच्या कृपेने तुम्हाला जे हवंय ते मिळेल. खरंच. चल नेत्रा.